रामचंद्रा, तुमच्या फडताळात आणखी काही कपडे असतील तर घेऊन ये बरं. आणि तिथेच फडताळात खाली श्रीधरचे काही विलायती अंगरखे असतील तेही आण. हे बरं आहे, म्हणजे इतक्या वेळाची मी इथे उभी आहे, माझ्याकडे जरा म्हणून लक्ष नाही. आणि विलायती असा शब्द ऐकल्याबरोबर लगेच लक्ष गेलं. पण हे काय काढलंय अचानक सगळं? साड्या, पोरींचे कपडे, सदरे, ट्रंक, काय आहे काय? तुम्हाला आठवतं का? कृष्णी अगदी लहान होती ना, तेव्हा तिच्यासाठी इतक्या हौसेने घेतलं होतं. हे प्रेमाने घातलं तिने. तिच्यानंतर दुर्गीने किती वापरलं. आणि ही साडी, ही तर कृष्णीने मागे लागून लागून मला घ्यायला लावली, आई घेच म्हणून. अंगाला लागली नाही एकदाही. नेसेन नेसेन म्हणलं आणि राहून गेलं. कापड म्हणजे फक्त कापड नसतात नाही, आठवणींचे किती धागे दोरे असतात त्यात. आठवणी कशा मनात जपून ठेवतो तशी कापड ट्रंकेत जपून ठेवायची. आणि मग कधी काळी सणावारी ट्रंक उघडली की कापडाच्या एक एक घडी सोबत अत्तराच्या वासासारखी एक एक आठवण अशी उलगडत जाते नाही. आठवणीच्या ट्रंकीचं ठीक आहे, पण आज ही ट्रंक सगळे कपडे अचानक काढण्याचं कारण काय हे समजेल का? काय अचानक हे? अहो असं काय, परदेशी कापडावर बहिष्कार टाकायचा असं तुम्हीच ना सांगितलंय सगळ्यांना. आता तुमच्या शब्दाखातर इतक्या लांब लांबून अगदी परगा वाहून आपापली घरातली कापडं घेऊन लोक येत आहेत तिठ्यावरती कापडं टाकायला. मग तुमच्या घरातल्यांनी मागे राहून चालेल का? आणि खरं सांगू का, मला मुळी हे सुळसुळीत कापड आवडतच नाही. असं अंगावर कागदासारखं काहीतरी वाटतं. आपली कापडं कशी धुतली की अगदी मऊसूत होतात. त्या कापडांना आईच्या आजीच्या मायेचा स्पर्श असतो. ही सगळी गाठोडी आता रामचंद्र जिथे टाकायची तिथे जाऊन टाकून येईल. रामचंद्र, हे काम करणं एवढा मोठा तो कधी झाला? छान. तुमच्या पायाची भिंगरी तुम्हाला घरातलं काही जाणवू देईल तर ना. माझा मुलगा वाटला काय तुम्हाला? कालच देवळातून प्रसाद घेऊन आलाय. म्हणजे काय? रामचंद्रा, झाली का गाठोडी बांधून? हो, ही काय बघा. आप हमारी समस्या के बारे में सोच लीजिए। हम लोग रुई के व्यापारी हैं। मैनचेस्टर से जैसे ऑर्डर्स आते हैं वो पूरा करना हमारा काम है, लेकिन अब वो ऑर्डर्स आना भी बंद हो गए। तो अब आप ही बताइए, अब हमारा व्यापार कैसे चलेगा? ये जो कठिन परिस्थिति आई है, आप ही इसका कोई उपाय करें।
बट इस मामले में मैं कुछ नहीं कर सकता। ऐसे मत बोलिए, आप हमारी ये बातें वाइसरॉय सर तक पहुंचाएंगे तो बड़ी मेहरबानी होगी। सी, मेरे हाथ में कुछ नहीं है, लेकिन मैं कुछ सोचता हूं इस बारे में। धन्यवाद। काय केळकर, एवढी घाई? कुठून आला तेवढे धपापत? अहो सांगतो, आनंदाची बातमी, आनंदाची. कसली? अहो लॉर्ड कर्झनची बदली झाली. काय? हो, ही तर खरोखर आनंदाची बातमी आहे. हा. हो, माणूस कुठला कर्दन काळच म्हणायचा. तुम्हाला सांगतो केळकर, याने बंगालची फाळणी करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचे कृत्य केले आहे. या कारणामुळेच त्याला परत बोलावले असणार. हा. अहो सैन्यावरील नागरी प्रशासनाच्या नियंत्रणावरून लॉर्ड कर्झन आणि मुख्य सेना अधिकारी लॉर्ड किशनर यांच्यात वाद झाले आणि या वादात परराष्ट्र मंत्री ब्रॉडरिक हे कर्झनच्या विरोधात गेले आणि अत्यंत मानहानिकारक पद्धतीने कर्झनना राजीनामा द्यावा लागला अशी चर्चा आहे. नवलच म्हणायला हवं, पण हा कर्जन तर राजाच्या मर्जीतला माणूस, मग सरकार त्याच्याशी असं वागेल? हो, तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय. राजाच्या राज्यारोहणाचा एवढा मोठा सोहळा केला होता याने, परंतु राजाने गय केली नाही. जिथे न्याय करायचा होता तिथे योग्य न्याय केलाच. राजाने असेच असले पाहिजे. काय बळवंतराव? काय हो टिळक, आपण काहीच बोलत नाही आहात. आपले काय मत आहे याबाबत? काय झालं बळवंतराव? बोलण्यासारखे आता काही उरलेले नाही. संपले सगळे. म्हणजे तुम्हाला आनंद नाही झाला या बातमीमुळे? नक्की कशाचा आनंद वाटून घ्यायचा आहे? तो क्रूरकर्मा व्हाईसरॉय गेल्याचा. तो जाईल, त्याच्या जागी आणखी नवीन कोणीतरी येईल. बरं, तो त्याच्याहून बरा असेल त्याची काय खात्री? आणि जो नवीन आलेला व्हाईसरॉय आहे तो आपल्या हिताचा विचार करेल असं म्हणणं भाबडेपणाचंच आहे. तो शेवटी त्याच्या राजाचाच नोकर. मग तो ब्रिटिश साम्राज्याचा विचार करेल का भारतीयांच्या हिताचा? काय गोळे, बोला. अर्थातच साम्राज्याच्या, परंतु किमान काही बदल घडतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे? बदल घडलेच आहेत की हो. बदल घडलेच. ब्रिटिशांनी इथली संस्थानं संपुष्टात आणली. संस्थानिकांना अक्षरशः मांडलिक केलं. राहता राहिली प्रजा. प्रजेला कधी टाचे खाली दाबता येईल? प्रजेचे शस्त्र बाळगण्याचे अधिकार आधीच काढून घेतलेले आहेत. त्यामुळे क्रांतीची, युद्धाची जी काही आशा होती ती अर्धी तिथेच मोडीत निघाली. फडके गुरुजींना विसरलात का? वासुदेव बळवंत फडके, त्यांच्या बाबतीत जे काही झालं त्या भीतीने आणि सरकारी नोकरीतून मिळणाऱ्या 4 दमड्यांच्या गाजराने उरलेले लोक मानाखाली घालतीलच. बळवंतराव, आपले म्हणणे पटते, पण काय? यशाने उन्मत्त होत त्यांनी नीळ कापूस पिकवण्याचे, विकण्याचे सगळे अधिकार स्वतःकडे घेतले. अजूनही असंतोष संपलेला नाही हे जाणूनच त्यांनी बंगालची फाळणी घडवून आणली, जेणेकरून असंतोषाची धगच विभागली जाईल. म्हणून मी म्हणतो, कर्झन गेला, आणखी कुणी येईल, पण ही परिस्थिती बदलणार नाही. नाही म्हणजे नाही.
आणि हे जर आपल्याला अजूनही कळत नसेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. चळवळीला होणारा आपल्या लोकांचाच विरोध पाहता त्यांचा अक्षरशः धिक्कार करावासा वाटतो. राष्ट्रीय चळवळीचा नेमका अर्थ काय हे आपल्याच लोकांना अजून कळलेलं नाही. अहो बळवंतराव, बळवंतराव, काय झालं? कुठे चाललात? मी म्हणालो ना, बोलण्यासारखे आता काही उरलेले नाही. जे करण्यासारखे उरलेले आहे ते करायला मी चाललोय. म्हणजे कुठे? चिंचवडात सभा आहे. गावकरी स्वदेशीची शपथ घेणार आहेत. मी येऊ का? आमंत्रण खुलंय. यायचे असल्यास या. हे काही माझे वैयक्तिक काम नाही. हे गोपाळराव गोखले यांनी नाराजी व्यक्त केली या बहिष्कार योगाबाबत. त्यांचं असं म्हणणं आहे की याने काही साध्य होणार नाही. कसं आहे गोळे, याने जर काहीच साध्य होणार नसेल तर त्यांची नाराजी नेमकी कशासाठी आहे हे मला कळत नाही. आणि जर खरोखर या कृतीने काही साध्य होणार नाहीये तर ते नुसते शांत बसून आणि बोलत राहूनही होणार नाहीये याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. त्यामुळे मी निघालो. माझ्या मागे यायचे की नाही हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. मनास जे योग्य वाटते ते करा. बळवंतराव, टिळक महाराज की, टिळक महाराज की, टिळक महाराज की, टिळक महाराज की. असू द्या, असू द्या. उपस्थित जनमित्र हो, सध्या जरी आपला हा बहिष्कार फक्त विदेशी कापडापुरता मर्यादित असला तरी पुढल्या काळात तो सर्व विदेशी वस्तूंसाठी लागू होऊ शकतो. लक्षात घ्या, यासाठी देशभरात जे वातावरण निर्माण व्हायला हवे ते या बहिष्काराच्या रूपाने निर्माण होईल आणि या बहिष्काराच्या झळा तिथे विलायतेत बसतील. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही या तत्वावर हे बेतलेले आहे. या बहिष्काराच्या रूपाने आपण इंग्लंडचे नाक जोवर दाबत नाही तोवर आपला पुढचा मार्ग मोकळा होणार नाही. आणि या बहिष्काराने जेव्हा इंग्लंडच्या खिशाला चिमटा बसेल तेव्हाच ते हादरतील आणि त्यांना आपली ताकद लक्षात येईल. मित्रजन हो, या बहिष्काराच्या निमित्ताने आपण स्वदेशीचा संकल्प करून शपथ घेऊया. आपणही माझ्या मागे म्हणा, आजपासून व्यक्तिशः मी किंवा माझे सगळे सोयरे, व्यक्तिशः मी आणि माझे सगळे सोयरे विलायती कापड वापरणार नाही. विलायती कापड वापरणार नाही. आणि जर कुणी ते वापरत असेल त्यांना ते वापरण्यापासून मी परावृत्त करेन. मला विचाराल तर माझा या बहिष्कारास स्पष्ट विरोध आहे. याचा अर्थ आपला स्वदेशीला विरोध आहे असे म्हणायचे का? असे मानण्याचं कारणच काय? 1894 साली मी स्वतः लोकांना मँचेस्टरचे कापड घेऊ नये याकरता आवाहन केले होते. त्यामुळे माझा स्वदेशीला विरोध असेलच कसा? पण लोकांना कताईचे कापड परवडत नाही आणि झीज सोसून स्वस्त दरात कोण कापड देईल बरं? टिळकांच्या चतुसूत्रीचे काय? वंगभंगानिमित्त सुरू झालेला हा बहिष्कार योग कायद्याला धरून होता असा ठराव टिळकांनी मांडला. त्यांची अशी मागणी होती की त्यांनी जी चतुसूत्री दिली आहे त्यानुसार राष्ट्रीय काँग्रेसने काम करावे. आता याला कसा पाठिंबा द्यायचा? गेली काही वर्षे मी इंग्लंडात होतो.
काँग्रेसच्या पाठबळानंच तिथं गेलो होतो. तिथे आपली मते मांडण्याबद्दल जनमत तयार करण्याच्या उद्देशानेच गेलो होतो ना. आणि हे टिळकांना देखील ठाऊक होते. अशा वेळी सनदशीर मार्गानेच आपण जायला हवे की नको. बिपिनचंद्र पाल यांचा देखील ठराव होता की हा बहिष्कार योग कायदेशीरच आहे, परंतु तो केवळ बंगभूमीपुरता मर्यादित न राहता देशभर राबवावा. हो, पण मला सांगा, सरकारशी संघर्ष करण्याचे कारण काय? मुळात सरकार आपल्याशी बोलायला तयार असताना इथे संघर्षाचा संबंध येतोच कुठे? आणि मला सांगा, काँग्रेसचे काम काय आहे? जनतेचे म्हणणे सरकार पुढे ठेवण्याचे. बरोबर बरोबर ना. आणि खरं तर त्यासाठीच 15 वर्षांपूर्वी काँग्रेसची स्थापना झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसनं त्यांच्या उद्देशाला धरून काम करावे असे माझे म्हणणे आहे. एकूणातच हे गोखले किंवा इतर मवाळ नेते मंडळी बहिष्कार या शब्दाला एवढे बिचकून का आहेत ते मला काही समजत नाही बुवा. बिपिनचंद्र पाल म्हणतात तसे बहिष्कार हा काही केवळ विलायती मालावर नव्हे, म्हणजे ते आहेच की, पण परकीय उद्योगांची, परकीय व्यवस्थेशी फटकून वागण्याची ही चळवळ आहे. या इंग्लंडच्या आर्थिक नाड्या आपण जोवर आवळत नाही तोवर त्यांना आपली ताकद समजणार नाही. आणि माझं हे स्पष्ट मत आहे की काँग्रेसला आज न उद्या या चळवळीत सहभागी व्हावे लागेल. असो, बोलण्यासारखे खूप आहे. येतो. टिळक महाराज, अरे अरे, आता सभा संपली मुलांनो, आता महाराज कोणाला भेटणार नाही. थांबा रे, असे हटकून काय बोलताय? तरुणांचे म्हणणे जो ऐकून घेत नाही त्याच्यासारखा करंटा तोच. मग राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ सुरू करण्याचा हेतू काय? हाच ना की तरुणांची मते तयार व्हावी, त्यांचे स्वतंत्र विचार तयार व्हावे. मग आता ऐकू तरी द्या काय विचार तयार झालेत ते. बोला. नमस्कार महाराज. आपले वक्तव्य पटले. विलायती वस्त्रे ही शृंखलेप्रमाणे जोवर या देहाला चिकटून आहेत तोवर स्वाभिमान, स्वातंत्र्य विषयीचे कोणतेही विधान करणे अयोग्यच. यापूर्वीच्या भाषणांमधून आपण म्हणाला की केवळ शब्द नव्हे तर कृतीवर भर देण्याची वेळ आली. परंतु केवळ मी व माझ्या कुटुंबियांनी स्वदेशीच्या पुरस्काराची शपथ घेऊन भागायचे नाही. किमान कालावधीत अधिकाधिक भारतीय जनतेपर्यंत स्वदेशीचा विचार पोहोचावा याकरिता आपण म्हणाल्याप्रमाणे कृतीचीच आवश्यकता आहे. याबाबत अधिक काय करता येईल? तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल? मनामनात पेटलेली देशभक्तीची मशाल विझू देऊ नका आणि त्या मशालीने जुलमी सत्तेचा राक्षस जाळून खाक करून आपल्या स्वातंत्र्याची ज्योत झळाळून प्रज्वलित करा. मात्र कुठलीही जबाबदारी घेताना आपल्याला ती झेपणार आहे का याचा विचार अवश्य करा. नाहीतर आधी कृती करायची नाही मागवून पश्चाताप करायचा, त्याला काही अर्थ नाही. त्याने कार्यनाशच होतो, अनुभवातनं सांगतो. तुला जमेल का या बलाढ्य साम्राज्याशी झुंज देणं? जे मत्त फारची बलान्वित गर्ववाही, उद्विग्न मानस निराशेई जे तयारी, हे पाहिजे स्वमनी संतत चिंती येले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. तर बाळा, काय नाव तुझं? विनायक दामोदर सावरकर.
हो